लाडकी बहीण योजना 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। सगळ्यात लेटेस्ट बातमी, आजची सगळ्यात मोठी बातमी आली आहे ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल, 10व्या हप्त्याबद्दल। कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत आणि या ठिकाणी तपासणी त्यांची होणार आहे का नाही, काय नेमकी बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। थोडा पण व्हिडिओ थांबवायचा नाही, कारण एक मोठी बातमी समोर आली आहे, पुराव्यासहित तुम्हाला मी दाखवणार आहे। 10वा हप्ता, या 10व्या हप्त्याबद्दल, एप्रिल महिन्याबद्दल ही मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला 10वा हप्ता हवाय का, तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि लक्षात घ्या, ज्या मी गोष्टी विचारणार आहे त्याचे बरोबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचे आहेत। पटपट सर्वांनी सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत, तुमच्या घरामध्ये 4 चाकी आहे का, तुमच्या घरामध्ये अजून काही गोष्टी आहेत, 5 एकरची एक नवीन आट आली आहे का, काय गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता हवा असेल, 10वा हप्ता हवा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाची एक अपडेट आली आहे, ती अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे। चला बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी लाईव्ह होत्या, त्यांनी देखील एक मोठी बातमी सांगितली आहे। त्याचबरोबर अजून काय काय गोष्टी आलेल्या आहेत बघा। लाडकी बहीण योजना 10वा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे। कोणत्या अशा महिला आहेत, बऱ्याच ताईंना आता वगळण्यात येणार आहे। परत सांगतोय, एप्रिल महिन्याचा हप्ता, हा हप्ता सहजासहजी मिळणार नाहीये। या ठिकाणी मोठी प्रोसेस या ठिकाणी होणार आहे आणि ती प्रोसेस काय असणार आहे त्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर 10वा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला हवाय, पटपट एकदा सांगायचं आहे। आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हा 10वा हप्ता केव्हा वाटप होणार आहे त्याच्याबद्दल पण आता बातम्या समोर आलेल्या आहेत, ती पण तुम्हाला एक बातमी मी सांगणार आहे। त्याच्यानंतर किती महिलांना हा लाभ मिळणार आहे 10व्या हप्त्याचा, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि 10वा हप्ता किती असणार आहे, लक्षात घ्या, 10वा हप्ता हा 1500 रुपयेचा असणार आहे, हे पण आता समोर आलेलं आहे। 2100 रुपये तुम्हाला आता तरी भेटणार नाही। चला व्हिडिओला सुरुवात करत आहोत। लाडक्या ताईंनो, कुणी जर नवीन ताई आल्या असतील, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आज कुणी ताई अशा नवीन आल्यात का ज्या अजून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं नाहीये, त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्वाचं हे चॅनल आहे, युट्यूबचं चॅनल, सर्वांनी पटपट सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी लोकमतची ही बातमी आहे, तुमच्या समोर दिसतंय, लोकमतची ही बातमी आहे। ऑथेंटिकेट तुम्हाला मी गोष्टी दाखवत आहे, न्यूजपेपरला आले, टीव्हीला पण आलेले, सगळीकडे तुम्हाला आलेले, पण आता बघा लोकमतची ही बातमी आहे। तुम्ही तारीख पण या ठिकाणी बघू शकता, 22 मार्च म्हणजे काल रात्रीची ही बातमी समोर आली, ही न्यूजपेपरला आली आणि आज सकाळी टीव्हीला पण सगळीकडे आलेलं आहे। या ठिकाणी बघूया नेमकं काय बातमी काय आहे। निकषात न बसणाऱ्या बहिणींना बाहेर काढण्यासाठी प्लॅन, अंगणवाडी सेविकासह आरटीओवर जबाबदारी टाकलेली आहे। बघा, आता तरी अगोदर काय होती तपासणी, मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त अंगणवाडी सेविकाकडे जबाबदाऱ्या टाकल्या होत्या की बाबा तुम्ही जा, घरोघरी जा, 4 चाकी आहे का चेक करा, त्यांचं काय स्टेटस आहे सगळं चेक करा, नंतर तपासणी झाल्यानंतर याद्या पुढे करा। आता आरटीओला पण माहिती, आता बघा लक्षात घ्या, आरटीओ म्हणजे तुमचे वाहनाबद्दल सगळे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असते, माहिती असते, त्या आरटीओची देखील आता मदत घेणार आहेत आणि आरटीओ कडून माहिती घेणार आहेत की बाबा त्या लाडक्या बहिणीकडे खरंच 4 चाकी आहे का नाही। ही सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे। नेमकी काय बातमी आहे, सगळ्या गोष्टी आपण वाचूया। कधी काय तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर याद्या कशा लावणार आहेत आणि याद्या लावल्यानंतर तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी समोर आल्यात तुम्हाला, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या ताईंनो, एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय ना, 10वा हप्ता तुम्हाला हवाय ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, थोडा पण व्हिडिओ थांबायचा नाही। आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे, सगळी माहिती तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कोणी थांबवायचा नाही, कंटिन्यू व्हिडिओ बघायचा आहे। बघा, या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजना अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे, यासाठी काही निकष लावले जात आहेत। बघा लाडक्या ताईंनो, आता पडताळणी सुरू झालेली आहे। आता बघा, मार्च महिना संपलेला आहे, आपला जवळजवळ संपत आलेला आहे। आता बजेट पण या ठिकाणी, अधिवेशन पण संपलंय, बजेट पण मांडलंय, म्हणजे जो आपला वर्षाचा राज्य सरकारचा जो गणित असतं ते संपलंय आता, त्याच्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आता
खरी सुरुवात झाली, नवीन वर्षाला म्हणजे फायनान्शियल इयरला सुरुवात झालीये. म्हणजे एप्रिल पासून जर पकडलं आपण तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आता या ठिकाणी सांगितलंय समोर काय बातमी आले, तुमची पडताळणी आता जोरात सुरू होणार आहे. आणि पडताळणी फक्त लाडक्या बहिणींची ही नाही करणार, कोण अंगणवाडी सेविका नाहीत करणार, आरटीओ वाल्याकडून पण मदत घेतली जाणार आहे. आणि अजून खाली वाचा, अजून तुम्हाला मी खाली दाखवणार आहे, त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टीकडून ती पडताळणी होणार आहे आणि नंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. ही तुम्हाला गोष्ट सांगतो. त्याच्यामुळे प्रत्येक लाडक्या ताईंनी व्हिडिओ बघायचा आहे, कारण की आपली जर ह्या अटीत बसत असताल तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे, नसता तुम्हाला हप्ता भेटणार नाही. चला लाडक्या ताईंनो बघूया, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला पुढची आपण बातमी बघूया काय आहे. लाडक्या बहीण योजनेत ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या अनेक अपात्र महिलांना हा योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे. म्हणजे काही काही अशा लाडक्या ताई ज्या अपात्र आहेत ते पण लाभ घेत आहेत, हे सगळ्याला माहित होतं, कारण की अगोदर तपासण्या झाल्या नव्हत्या. आता बघूया पुढे, अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे. यासाठी काही निकष लावले जात आहेत. बघा आता अर्जांची पडताळणी सुरू झाली. आता ही गोष्ट तर तुमच्या एकदा डोक्यामध्ये फिट करून टाका. परत आता मी हे सांगणार नाही, कारण काय लक्षात घ्या, त्यांनी आता स्पष्ट शब्दात सांगितले. तुम्ही वाचत असेल तर स्पष्ट शब्दात तुम्हाला परत वाचत असेल तर वाचू शकतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जांची पडताळणी सुरू आहे. अर्जांची पडताळणी सुरू आहे, यासाठी काही निकष लावले जात आहेत. बघा लाडक्या ताईंनो त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले, पडताळणी सुरू झालेली आहे. आता बघा पडताळणीमध्ये आपलं नाव यायला नको. लाडक्या ताईंनो, आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या ज्या ताई व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक ताईला आपल्याला या योजनेमध्ये थांबवायचं आहे, की या योजनेचा त्यांना लाभ कसा मिळेल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला आपला ज्या ताई व्हिडिओ बघतायत सगळ्यांना लाडक्या बहिणी योजनेचा फायदा व्हावा, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे. तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे. लाडक्या बहिणी बघा, आता पुढचा एक मुद्दा काय आला ते बघूया. या ठिकाणी बघू शकतात, 5 एकर शेतीपेक्षा जास्त शेती यांच्या नावावर नको. तर तसेच जर ती महिला शासकीय नोकरीत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थी असलेल्या महिलांच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर ती महिला प्रथम यातून वगळली जाणार आहे. लाडक्या ताईंनो बघा, एक मोठी बातमी आता समोर आली आहे. 5 एकर शेतीपेक्षा जास्त शेती त्यांच्या नावावर नको. आता अशा कुणी ताई आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्यांच्या नावावर 5 एकर पेक्षा जास्त शेती कुणाच्या नावावर आहे का? खरं सांगायचंय, उगाच आपल्याला खोटी माहिती द्यायची नाहीये. खरं मनापासून सांगा, खरं सांगा, तुमच्या नावावर 5 एकर पेक्षा जास्त शेती आहे का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. या ठिकाणी बघा, तुम्हाला हे मी सांगत नाहीये, हे आता न्यूजपेपरला आलेलं आहे. ते न्यूजपेपरचं तुम्हाला मी वाचून दाखवत आहे. 5 एकर पेक्षा जास्त जर शेती कोणत्या ताईच्या नावावर असेल, त्या महिलाच्या नावावर असेल, तर त्या लाडक्या बहिणीला आता एप्रिल पासून वगळले जाणार आहे, वगळण्यात येणार आहे. तर ही मोठी बातमी समोर आलेली आहे. आणि लक्षात घ्या, त्या ताईच्या नावावर ती ताई शासकीय नोकरीत पण नसायला पाहिजे, म्हणजे सरकारी नोकरदार पण ती नसायला पाहिजे. आणि योजनेचा इतर कोणत्या योजनेचा ते लाभ घेत नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. आणि 4 चाकी पण तिच्या नावावर नसायला पाहिजे. हे नवीन निकष आलेत का जुनेच आहेत ते आपण नंतर बघणार आहोत, पण आता सध्या जे बातमीमध्ये आले ते तुम्हाला मी सांगत आहे. चला लाडक्या ताईंनो, आता पुढे बघूया नेमकं काय म्हणत आहे. त्या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे. या बहिणींना पैसे मिळणार नाही. लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा एकत्रित अथवा विभक्त कुटुंबातील पती किंवा सासऱ्याच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर त्यांना फटका बसणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडे ही 4 चाकी असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, घरामध्ये 4 चाकी असली की संपला विषय, तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटणार नाहीत. आता ही मोठी या ठिकाणी गोष्ट समोर येते. आणि तुम्ही बघितलं असेल, सरकारने या ठिकाणी 36,000 कोटी रुपये मंजूर केलेत. लागत होते जवळजवळ किती लागत होते, एक 27-28 हजार कोटी रुपये लागत होते. म्हणजे ऑलरेडी त्यांनी कमी पैसे आपल्याला या ठिकाणी मंजूर केलेत. म्हणजे वरचे 10-11 हजार कोटी मंजूर झाले नाही. त्याचा अर्थ असा आहे की त्या ताईंना
वजा केलं जाणार आहे. लाडक्या बहिणींना, बऱ्याच लाडक्या बहिणींना म्हणजे कोणत्या ह्याच्या ज्या पात्रतेमध्ये बसत नाहीत त्या ताईंना आता वगळण्यात येणार आहे आणि उरलेल्या ताईंनाच फक्त पुढे पैसे भेटणार आहेत. लाडक्या ताईंना त्याच्यामुळे मी जे प्रश्न विचारले कमेंट बॉक्समध्ये पटपट उत्तरं द्यायची आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या, तुमचं एक ते तुमच्या नावावर 4 चाकी आहे का एकदा पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या नावावर 5 एकर शेती आहे का सांगायचे कमेंट बॉक्समध्ये. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये कोणाच्या शासकीय नोकरी आहे का ते एकदा सांगायचं आहे. 4 चाकी आहे का तुमच्या घरात कोणाच्या नावावर ते सांगायचे. पटपट सांगा. माहिती आवडत असेल तर लाईक करायचं व्हिडिओला, जास्तीत जास्त माहिती शेअर करा. ही खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. खूप लाडक्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांनाच भेटणार. त्याच्यामुळे सर्वांनी लाईक करायचंय, व्हिडिओ शेअर करायचंय. चॅनलला कोणी नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.